बाळांनो, आज आम्ही तुम्हाला एक अत्यंत गूढ पण जीवन बदलणारे सत्य विचार सांगणार आहोत. एक असा साधा नियम तुम्हाला आज सांगणार आहोत ज्याने तुमचे भाग्य तुम्ही बदलू शकता. बाळांनो, माणूस हा नेहमी तक्रारीच करत असतो. माझे भाग्य खूप खराब आहे, माझे नशीब माझी साथ देत नाही, मी कितीही प्रयत्न केले तरी मला फायदा होत नाही. अशा अनेक तक्रारी माणूस नेहमी करतच असतो. पण बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, भाग्य हे आकाशातून स्वतःहून तुमच्या पदरात पडत नाही, ते तयार करायचे असते. आणि ते चांगले भाग्य तयार होते ते तुमच्या चांगल्या कर्मांमुळेच. जीवनाचा, या सृष्टीचा एक साधा नियम आहे, कर्म बदला, फळ बदलते. आणि फळ बदलले की मग तुमचे भाग्यही बदलते. त्यामुळे तुम्हाला जर तुमचे भाग्य बदलायचे असेल तर तुम्ही तुमची कर्मे ही नेहमी चांगलीच करत राहा. बाळांनो, तुम्हाला वाटते की भाग्य हे आधीच कागदावर लिहून ठेवलेले आहे, पण खरे तर भाग्य हे कागदावर नाही तर तुमच्या कृतींमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या विचारात, तुमच्या आचरणात, तुमच्या प्रत्येक निवडीवर ठरलेले असते. तुमचे कर्मच तुमचे भाग्य ठरवतात. त्यामुळे तुमचे कर्मच तुमच्या हातात आहेत, तुमचे भाग्य नाही, हे लक्षात ठेवा. पण भाग्य बदलण्याची किल्ली मात्र तुमच्या कर्मातच आहे, हे लक्षात ठेवा. बाळांनो, तुम्ही आज जे करत आहात तेच उद्याची बीजे आहेत. आज तुम्ही जर कडू बी पेराल तर उद्या त्याचे गोड फळ तुम्हाला कसे काय मिळणार? आज तुम्ही जर चांगले कर्म पेरले तर हे संपूर्ण विश्व तुमच्या बाजूने उभे राहते. हे विश्व तुम्हाला प्रत्येक क्षणाला पाहत आहे. तुमचे प्रयत्न, तुमची निष्ठा, तुमची मेहनत, त्यामुळे तुम्ही केलेले काहीही व्यर्थ जात नसते. ते फिरून तुमच्याकडेच पुन्हा परत येत असते. तुम्ही ज्या वेळेस कोणाला तरी मदत करता, एखादे चांगले काम करता, कोणाला तरी दुःखातून तुम्ही बाहेर काढता, प्रामाणिकपणे काम करता, तेव्हा हे विश्व तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असते. त्यामुळे नेहमी चांगलीच कर्मे करत राहा, सेवेमध्ये राहा, सेवाभाव ठेवा. मग तुमचे सर्व कल्याणच होणार, मग तुमचे भाग्यही उजळणार. बाळांनो, कर्माशिवाय भाग्य हे फक्त एक स्वप्न आहे. काही लोक हे नशिबाची फक्त वाट पाहत बसतात. माझे भाग्य बदलणार, काहीतरी मोठे होणार, कधीतरी माझी वेळ ही येणार. पण त्या लोकांना हे कळत नाही की चांगली वेळ ही स्वतःहून आपोआप येत नसते, तर तिला तुमच्या प्रयत्नाने, तुमच्या मेहनतीने त्या चांगल्या वेळेला आणावे लागते. बाळांनो, तुमचा आळस हा तुमच्या भाग्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि तुमची मेहनत ही तुमच्या भाग्याचा सर्वात मोठा मित्र आहे. त्यामुळे तुम्ही फक्त न थांबता पूर्ण विश्वासाने तुमचे एक पाऊल पुढे टाका. तुमचा देव तुमच्यासाठी 10 पावले तयार ठेवतो, पण त्यासाठी पहिले पाऊल हे आधी तुम्हीच टाकावे लागणार आहे, हे लक्षात ठेवा. बाळांनो, तुम्ही नेहमी आम्हाला विचारत असता की चांगले कर्म म्हणजे काय? तर चांगले कर्म म्हणजे फक्त मंदिरात दिवा लावणे नाही, फक्त दान देणे नाही, फक्त भजन करणे नाही, तर चांगले कर्म म्हणजे तुम्ही एखाद्याला केलेली मदत, एखाद्याचे पुसलेले अश्रू, एखाद्याला दिलेली हिंमत, तुमचे प्रामाणिक काम, उपाशी जीवाला दिलेले अन्न, तुमचा संयम, तुमच्या स्वतःवरचे नियंत्रण
आणि तुमचा चांगला स्वभाव. हीच खरी पूजा आहे, हीच खरी भक्ती आहे आणि हेच चांगले कर्म आहेत. बाळा, आम्ही जाणतो तुलाही तुझे भाग्य, तुझे नशीब हे बदलायचे आहे. त्यासाठी तू तुझे काम हे प्रामाणिकपणे करत राहा. नेहमी तुझी कर्मे तू चांगली करत राहा. ज्याचे चांगले कर्म असतात तिथे त्याचे अंधारात असलेले भाग्य ही चमकते, तेजस्वी होते. त्यामुळे तू फक्त तुझे काम आणि तुझे कर्म हे नेहमी चांगले करत राहा. तुझे भाग्य नक्कीच उजळणार. काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, हे विश्व एक मोठे संगणक आहे. तुम्ही जे देता तेच पुन्हा तुमच्याकडे परत येते. तुम्ही राग दिला तर तुम्हालाही परत रागच मिळतो. तुम्ही दुःख दिले तर दुःखच मिळते. प्रेम दिले तर तुमच्यावरही प्रेमाचाच वर्षाव होणार. हे पूर्ण विश्व कर्माच्या भोवती फिरत आहे. जे पेराल तेच उगवणार. त्यामुळे पेरतानाच तुम्ही चांगले पेरा, म्हणजे त्याचे फळही उद्या तुम्हाला चांगलेच आणि गोडच मिळणार. बाळांनो, कधी कधी तुम्हाला काही गोष्टी मिळवण्यासाठी थोडा वेळ लागतो. देव कधी कधी तुमची कसोटी पाहत असतो, पण त्यावेळेस तुम्हाला मिळणारे ते फळ हे तात्पुरते फक्त थांबते, ते कधीच हरवत नाही. तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचा परतावा हा योग्य वेळ आल्यावर तुम्हाला मिळतोच. तो कधीच वाया जात नाही. बाळांनो, तुमचे भाग्य बदलणे हे तुमच्याच हातात आहे. तुम्ही जर फक्त तुमच्या दुःखांवर, तुमच्या अडचणींवर फक्त तुम्ही विचारच करत बसाल तर हे तुमचे कर्म नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही तुमच्या दुःखाचे दिवस बदलण्यासाठी झटून जिद्दीने काम कराल तेव्हा हे तुमचे कर्म असते आणि तुमचे हे कर्मच तुमचे भाग्य बदलते. तुमची कृतीच तुमचे कर्म आहे. जेव्हा तुम्ही प्रयत्न करता, मेहनत करता, तेव्हा जीवन तुमच्या धरलेल्या दिशेने वळते. तुम्ही जर चांगला विचार केला, चांगला निर्णय घेतला, त्यासोबत चांगले कर्म देखील केले तर भाग्य तुमच्या पायावर येऊन झुकते. हे लक्षात ठेवा. त्यामुळे बाळांनो, भाग्यावर, नशिबावर अवलंबून तुम्ही कधीच राहू नका. कारण तुमचे नशीब बदलवण्याची शक्ती तुमच्याच हातात आहे. प्रत्येक दिवसाची पहाट तुम्हाला विचारत असते की तू आज कोणते कर्म करणार आहेस. त्यावेळेस तुमचे जे उत्तर असते तेच तुमच्या भविष्याचा मार्ग ठरवते. त्यामुळे रोज सकाळी उठताना नव्या उमेदीने, नव्या जोशाने उठा आणि कालपेक्षा आजचा दिवस उत्तम बनवण्याकडे पूर्ण प्रयत्न करा. तुमच्या मनातील राग, तक्रारी, दुःख, ईर्ष्या या तुम्ही पूर्णपणे काढून टाका. कारण या गोष्टी तुमच्या भाग्याला कुजवत असतात. त्याऐवजी सद्भावना ठेवा, शुद्ध मन ठेवा, निर्मळ कर्म करा, प्रामाणिक राहा, कोणालाही त्रास देऊ नका, कोणालाही फसवू नका, कोणाचेही मन दुखावू नका. मग हे विश्व तुमच्या बाजूने काम करायला चालू करेल. बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, भाग्य हे लिहिलेले नसते तर ते कमवायचे असते आणि ते कमवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमचे चांगले कर्म. त्यामुळे आजपासून तुमच्या जीवनात एक सुंदर बदल तुम्ही घडवा. तुमचे कर्म तुम्ही नेहमी चांगलेच करा. तुमची कृती तुम्ही सुंदर करा. तेव्हा हे ब्रह्मांड तुमच्यासाठी सर्व वाटा या खुल्या करेल आणि तुम्हाला तुमच्या योग्य ठिकाणी पोहोचवेल. आणि बाळांनो, तुम्ही काळजी करू नका. आम्ही नेहमी तुमच्या सोबतच आहोत.
तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्मांमध्ये आमची साथ आणि आमचा आशीर्वाद ही नेहमी तुमच्यासोबतच असणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमचे कर्म चांगले करा, मग तुमचे भाग्यही चांगलेच होणार. विश्वास ठेवा. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो. आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.